या अतिशय भावपूर्ण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी, आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, या ठिकाणी उपस्थित मेघनाताई बोर्डीकर, ज्या आपल्याला सतत प्रेरणा देतात अशा चित्राताई वाघ, कालिदासजी कोळंबकर, अमित साटम, प्रसाद लाड, तमिल सेल्वन, संजय उपाध्याय, विद्याताई ठाकूर, मंदाताई म्हात्रे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवीताई नाईक, सुलभाताई गायकवाड, विक्रांत पाटील, संजय केणेकर, राजहंस सिंग, राजेशजी पांडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये खालपासनं वरपर्यंत बसलेल्या माझ्या अतिशय लाडक्या बहिणींनो, बघा, ज्या जमिनीवर बसल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या बहिणी, पण अर्थात ज्या खुर्च्यांवर बसल्या आहेत त्याही तितक्याच लाडक्या बहिणी. त्यांच्या डोक्यावर ज्या बसल्या आहेत त्याही लाडक्या बहिणी, आणि त्यांच्याही डोक्यावर बसल्या आहेत त्या हिमालयाच्या उंचीवर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी. या सगळ्या लाडक्या बहिणींनो, आणि क्वचितच असं होतं की मला असं म्हणावं लागतं की मायनॉरिटीमध्ये असलेल्या माझ्या लाडक्या भावांनो, आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आपल्या अध्यक्षांनी, चित्राताईंनी, सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा तर छोटा होतो, तो एखाद्या हॉलमध्ये आपण करतो, 2-3-4 हजार आपल्या भगिनी येतात, पण महाराष्ट्रातल्या भगिनींना जर त्यांच्या देवाभाऊपर्यंत त्यांचं प्रेम, त्यांची राखी पोचवायची असेल तर आपण व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्यात आला आणि आत्तापर्यंत 36,78,000 बहिणींची राखी